अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण दत्त जयंती या पवित्र दिवशीचा खरा अर्थ, दत्त जयंती का साजरी करतात, दत्त जयंती दिवशी कोणत्या 3 गोष्टी नक्की करायच्या ते पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दत्तगुरूची भक्तावरील कृपा, दत्तगुरूचा महामंत्र जप कोणता, ते काय सांगतात, हा संपूर्ण व्हिडिओ शांतपणे ऐका. कदाचित याच क्षणी दत्तगुरू तुमच्यासाठी मार्ग उघडतील. चला तर मग पाहूया दत्त जयंती का साजरी केली जाते. दत्त जयंती का साजरी करतात, तर दत्तगुरू म्हणजे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांचा एकत्र अवतार. समस्या असो, अडचण असो, नशीब उलट चालू असो, दत्तगुरूंना एकदा मनापासून हाक मारली की ते भक्ताच्या जीवनात आशेचा किरण नक्की घेऊन येतात. मार्गदर्शन, शांतता आणि संरक्षण ही दत्तगुरूची 3 मुख्य देणगी आहेत. तुम्हीही दत्तगुरूंना मनापासून हाक मारा, तेही आणि दत्तगुरूची कृपा अनुभवा. दत्तगुरूंनी दत्त अवतार का घेतला? दत्तगुरूचा अवतार अत्यंत दिव्य आहे. अथांग तपश्चर्येमुळे, अद्वैत ज्ञानामुळे आणि सर्व जीवावरील प्रेमामुळे ते त्रिमूर्तीचे अवतार म्हणून पृथ्वीवर आले. त्यांच्या जन्माबद्दल एक सुंदर वर्णन असं सांगतं, काळ, तत्व आणि शक्ती एकवटली आणि दत्तगुरूचा प्रकटाव झाला. तो दिवस म्हणजे अवतार दिन म्हणून आपण साजरा केला जातो, म्हणजेच दत्त जयंती. दत्तगुरू अवतारले शिकवायला नाही तर संकटकाळी मार्ग दाखवायला. ते आले शिक्षा द्यायला नाही तर अडचणीतून बाहेर काढायला. दत्त जयंती म्हणजे दत्तगुरूचा अवतार दिन. या दिवशी घेतलेली एक छोटी प्रार्थना ही पूर्ण होते. तुम्ही ही प्रार्थना आज नक्की करा. आजची रात्र का महत्त्वाची? दत्त जयंतीच्या दिवशी वातावरणात एक विशेष दिव्य स्पंदन निर्माण होतं. या दिवशी केलेला जप मंत्र, या दिवशी केली गेलेली प्रार्थना, या दिवशी व्यक्त केलेली इच्छा जलद पूर्ण होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कारण आजचा दिवस दत्तगुरूचा जन्म क्षण, त्यामुळे त्याच्या कृपेचा दरवाजा अधिक उघडा असतो. दत्तगुरू आणि दत्तगुरूची भक्तावरील कृपा. दत्तगुरूच्या ग्रंथात आणि भक्ताच्या अनुभवात एक गोष्ट वारंवार दिसते. जेव्हा भक्ताचं मन शुद्ध आणि प्रार्थना मनापासून असते, तेव्हा दत्तगुरू भक्ताच्या जीवनात एखाद्या अदृश्य हातासारखं काम करतात. कोणाचं नोकरीचं अडलेलं काम मार्गी लागतं, कोणाचा केस कोर्टात सुटतो, कोणाच्या घरात शांती येते आणि कोणाला आयुष्यात नवीन दिशाच मिळते. असे अनेक प्रॉब्लेम दत्तगुरू सोडवतात. तर हा चमत्कार नाही, तर हा दत्तगुरूची कृपा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणताना तुमची इच्छा मनात धरा. दत्तगुरू स्वतः मार्ग काढतात. तर आता आपण पाहणार आहोत दत्त जयंती दिवशी महत्त्वाच्या 3 विशेष गोष्टी. या तुम्ही केल्याच पाहिजे. आजच्या दिवशी 3 गोष्टी मनापासून केल्या तर दत्तगुरू कृपा निश्चित मिळते. एक पहिला आहे मंत्रजप. तर मंत्रजप कोणता करायचा? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. किंवा हा जप 27 वेळा म्हणा किंवा हा जप 4 मिनिट ऐका. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा जपाचा मंत्र तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर दुसरं काय करायचं? कोणाचीही मदत करा. दान नाही जमलं तरी चालेल, पण एक वाक्य, चांगलं वाक्य बोला. मन शांत ठेवा, कोणाशी वाईट बोलू नका. तिसरं आहे मन शांती. तर 5 मिनिट डोळे बंद करा. दत्तगुरूचा आशीर्वाद मनात अनुभवा आणि तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा दत्तगुरूची प्रतिमा समोर ठेवून आपली इच्छा मागू शकता. या 3 गोष्टी तुम्ही दत्त जयंती दिवशी नक्की करा. यश तुम्हाला नक्की मिळेल. स्वामीची दत्तगुरूची कृपा तुम्हाला नक्की मिळेल. दत्तगुरू काय म्हणतात? जर तुम्ही आयुष्यात कुठेही अडकले असाल, घाबरू नका. दत्तगुरूचं संरक्षण नेहमी तुमच्या भोवती आहे. आज ते तुम्हाला एकच गोष्ट सांगतात, तू चालत राहा, मार्ग मी तयार करतो. दत्तगुरूच्या महामंत्राचा जप तुम्ही मनापासून करा. या मंत्राने जीवनातील अंधार हटतो आणि दत्तगुरू कृपेचा प्रकाश येतो. जर हा भक्तिमय प्रवास तुम्हाला आवडला असेल तर जय दिगंबरा असा कमेंटमध्ये लिहा. दत्तगुरूची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.